Hello student, welcome to my channel. In this video, I am going to learn the new topic root of a quadratic equation. Firstly, मी एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला एक्झाम्पल घेऊन समजून सांगतो रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याकडे एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट मध्ये लिखूत आपण एक्झाम्पल x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू 1 मायनस 1. ओके, तर स्टुडंट त्याला पुट x इज इक्वल टू 1. वन स्क्वेअर प्लस 4 into 1 minus 5 is equal to 0. Okay, 1 square 1 plus 4 minus 5 is equal to 0. Okay, 5 minus 5 is equal to 0. 0 is equal to 0. LHS is equal to RHS. Okay, बघा यामध्ये आपल्याला काय भेटा पाहिजे. LHS is equal to RHS. बघा बोथ द साइड ऑफ द इक्वेशन आर इक्वल. यालाच आपण काय म्हणतो रूट ऑफ द इक्वेशन. द व्हॅल्यू बघा प्रॉपर डेफिनेशन बघायची मिळालं. द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाय क्वाड्रॅटिक इक्वेशन इज कॉल्ड ॲज रूट ऑफ द इक्वेशन और सोल्युशन ऑफ द इक्वेशन. याला सोल्युशन ऑफ द इक्वेशन पण असे आपण म्हणू शकतो. तर बघा आता इथं आपण काय केलं, x इज इक्वल टू 1 पुट केला. ओके, तर इथं काय झालं मग आपण LHS ची व्हॅल्यू आपल्याला LHS अँड RHS इक्वल भेटलं. मग काय x इज इक्वल टू 1 x is equal to 1 x is equal to 1 is the root of the solution or equation. Is the x is equal to 1 is the root of equation or solution ऑफ इक्वेशन. बघा अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. तर आपल्याला पुट नंतर आपण x इज इक्वल टू मायनस 1 केलं तर आपल्याला LHS इज इक्वल टू RHS भेटेल का. बघा बोथ द साइड ऑफ द व्हॅल्यू. ओके, बोथ द साइड ऑफ द इक्वेशन व्हॅल्यू आर सेम. ओके, LHS इज इक्वल टू RHS. त्यालाच आपण काय म्हणत असतो रूट ऑफ द इक्वेशन म्हणत असतो. आता पुट x इज इक्वल टू मायनस 1. आता याचा जर x इज इक्वल टू मायनस 1 पुट करून बघा. x इज इक्वल टू मायनस 1 जर पुट केलं आपण पुट इन इक्वेशन दिस इक्वेशन. ओके, तर मायनस 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू मायनस 1 मायनस ऑफ 10 5 इज इक्वल टू 0. मायनस 1 स्क्वेअर 1 प्लस 4 इंटू मायनस 1 मायनस 4. ओके, प्लस 4 इंटू मायनस 1. ओके, मायनस 5 इज इक्वल टू 0. तर काय होते बघा 1 स्क्वेअर याचा किती आहे 1 चा 1 आहे ना. 1 प्लस 4 इंटू मायनस 1 तर मायनस 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. मायनस 4 मायनस 5 मायनस 9 1 ॲज इट इज मायनस 9 इज इक्वल टू 0. मायनस 9 मधून एक मायनस करा काय राहील आपल्याकडे मायनस 8 राहील इज इक्वल टू 0. म्हणजेच काय LHS इज नॉट इक्वल टू RHS. बघा अशा प्रकारे. आता हे x इज इक्वल टू मायनस 1 इज not the solution of the equation or root of the equation because x the value of both the value are is not equal. Okay, both the value LHS ची व्हॅल्यू पण इक्वल नाही आणि RHS पण व्हॅल्यू इक्वल नाही. त्यामुळे काय रूट ऑफ द इक्वेशन नाही आहे. x इज इक्वल टू मायनस 1 इज नॉट सोल्युशन और रूट ऑफ द इक्वेशन. बघा अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा. यामध्ये काय एक आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट कोणती आहे की LHS इज इक्वल टू RHS. तर समजा व्हॅल्यू ऑफ LHS इज इक्वल टू RHS भेटत असेल तर हे काय रूट ऑफ द सोल्युशन. और LHS इज इक्वल टू RHS इज नॉट इक्वल भेटत असेल तर काय रूट ऑफ सोल्युशन ते नाही आहे. ओके, त्याला म्हणतो आपण रूट ऑफ इक्वेशन और रूट ऑफ सोल्युशन. तर चला आपण स्टार्ट करूया एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1 स्टार्ट करायच्या आधी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर ऍक्टिव्हिटी बघून घेऊया आपण.
ऍक्टिव्हिटी काय आहे आपल्याकडे बघू द्या. ऍक्टिव्हिटी आहे एक्स इज इक्वल टू 5. एक्स इज इक्वल टू 5 हे रूट ऑफ इक्वेशन दिलं आपल्याला. एक्स इज इक्वल टू 5 इज रूट ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इज इक्वल टू 0. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के कम्प्लिटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ओके, आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपल्याकडे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे के एक्स स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इज इक्वल टू 0. ओके, अशा प्रकारे आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि एक्स इज इक्वल टू आपला रूट ऑफ इक्वेशन किती दिला आहे, एक्स इज इक्वल टू 5. ओके, आपल्या इक्वेशन मध्ये एक्स इज इक्वल टू 5 पुट करायचं आहे. नंतर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. याला पुट एक्स इज इक्वल टू 5 इन इक्वेशन. ओके, आपल्या ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे दिली आहे बघा. एक बॉक्स दिला तुम्हाला के एक्स स्क्वेअर इज, त्या बॉक्स मध्ये तुम्ही 5 टाका. काय म्हणते बघा, वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इज 5 करा त्या बॉक्स मध्ये. आणि नंतर नाव लेट एक्स इज इक्वल टू 5 इन द इक्वेशन. ओके, सॉल्व्ह करा तिला. एक्स जर 5 पुट करा. के इंटू 5 स्क्वेअर मायनस 14 इंटू 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. सॉल्व्ह करा. 5 स्क्वेअर के इंटू 25 मायनस 45 70 अँड मायनस 5 ॲज इट इज इक्वल टू 0. मग आपल्याला काय भेटलं इथं, 25k मायनस 70 मायनस 5 मायनस 75 इज इक्वल टू 0. याला आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. 25k इज इक्वल टू 75. ओके, के इज इक्वल टू 75 डिवाइड 25. आता 25 ला आपण इकडल्या साईडला घेतलं तर काय होईल, हे तर मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे काय होईल डिवाइड मध्ये जाईल. आता बघा सॉल्व्ह करायला अजून 25 एक 25 25 त्रिक 75. ओके, 3 भेटेल. के इज इक्वल टू 3. बघा अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केली. काही नाही, खूप सोपं आहे. फक्त नाही का ध्यान देऊन बघा आणि प्रॅक्टिस करा गणिताची. काही अवघड नाही हे. तर प्रॅक्टिस सेट आहे आपल्याकडे 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये पहिला क्वेश्चन आहे, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा आपल्याला दोन आता क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे तिथं. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कशा प्रकारे लिहितो, एक तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. एक तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला त्याची डिग्री किती असली पाहिजे, 2 असली पाहिजे अँड 1 व्हेरिएबल असला पाहिजे त्यामध्ये. ओके, तरच ते काय असते क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तर बघा आपण जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहितो कशा प्रकारे आहे ते, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हे आपलं जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं, क्वेश्चन फर्स्ट मध्ये राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता कोणते पण लिहू शकतो तुम्ही. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इज इक्वल टू 0. आणि दुसरं एक 4x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा आता त्याच्यात काय सेम आपलं डिफरन्स, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ॲज इट इज आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, हा आपला पहिला क्वेश्चन आहे. फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा, एक तर डिग्री किती असली पाहिजे, 2 असली पाहिजे. आणि व्हेरिएबल किती असली पाहिजे, यामध्ये एकच व्हेरिएबल असला पाहिजे. बघा व्हेरिएबल कोणता आहे, तर एक्स आहे. ओके, इथं पण एक्स आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल असला पाहिजे. सपोज जर तुम्ही वाय करतो म्हटलं तर चालणार नाही, नाहीतर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर 2 व्हेरिएबल होईल. कारण की आपल्याला शिकायचं काय यामध्ये, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर 1 व्हेरिएबल. ओके, तर अशा प्रकारे नाही का सॉल्व्ह करू शकतो. हा पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आहे आपल्याकडे, सेकंड क्वेश्चन आहे आपल्याकडे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्या काही इक्वेशन दिले आहेत, तर त्याला आपल्याला ओळखायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते. तर पहिलं इक्वेशन आहे आपल्याकडे, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही, आहे ना. कारण काय, एक तर व्हेरिएबल 2 आहे अँड व्हेरिएबल इंडेक्स 2 आहे याचा, आणि व्हेरिएबल किती आहेत, 1 आहे. त्यामुळे काय हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बघा रिझन अशा प्रकारे द्या, एक्स इज ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स पुन्हा डिग्री म्हणा ॲज इट इज, मॅक्झिमम
index is 2, so that it is quadratic equation. बघा अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. दुसरा क्वेश्चन आपल्याकडे y स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. ओके, आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये घ्यायचं. आता 5y मायनस 10 ला मी इकडे शिफ्ट करतो. y स्क्वेअर मायनस, इकडे आता मायनस नाही, इकडे प्लस आहे, त्याच्यामुळे इकडे काय होईल, मायनस होईल. 5y आता इकडे मायनस 10 आहे, इकडे काय होईल, प्लस 10 होईल, इज इक्वल टू 0. ओके, आता क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आलं. बघा आता इथं y स्क्वेअर व्हेरिएबल कोणता आहे, y आहे, अँड मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. आता बघा याला अशा प्रकारेच रिझन द्या. आता फक्त इथं नाही का एक्स म्हणू नका, कारण y म्हणा, कारण व्हेरिएबल कोणता आहे, तो y आहे. y इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2, हेन्स इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. इट इज, पूर्ण तुम्ही लिहा, मी शॉर्ट मध्ये लिहितो. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तीन नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2. बघा आता हा क्वेश्चन आपल्याकडे y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2. तर याला डिवाइड में 2 आहे. ओके, याला मी मल्टिप्लाय करतो दोन्ही साइड, मल्टिप्लाय ऑन बोथ साइड. y इंटू y स्क्वेअर प्लस y इंटू 1/y इज इक्वल टू 2y. बघा y इंटू y स्क्वेअर काय होईल, y क्यूब होईल. ओके, प्लस हे y गेट कॅन्सल, प्लस 1 इज इक्वल टू 2y. It is not a quadratic equation, okay, because variable is 1, but maximum index of the variable is 3, so that the equation is not a quadratic equation. यामध्ये काय आहे, एक तर व्हेरिएबल एक आहे पण मॅक्झिमम इंडेक्स किती आहे. ओके, व्हेरिएबल एक आहे, नो प्रॉब्लेम, बट मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, 3 आहे, त्यामुळे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही अशा प्रकारे रिझन लिहून देऊ शकता. फोर्थ क्वेश्चन आहे आपल्याकडे. x प्लस 1/x इज इक्वल टू -2. ओके, ॲज इट इज मागचा जसा आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला तसाच हे पण क्वेश्चन सॉल्व्ह करा. मल्टिप्लाय करा एक्स नी बोथ साइड. एक्स स्क्वेअर आहे का, एक मिनिट चेक करू द्या मला. सॉरी, एक्सच आहे. एक्स इंटू एक्स प्लस एक्स इंटू 1/x इज इक्वल टू -2x. बघा, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस दिस एक्स अँड दिस एक्स कॅन्सल, प्लस 1 इज इक्वल टू -2x. आता -2x ला इकडे सगळं शिफ्ट करा. एक्स स्क्वेअर -2x प्लस 1 इज इक्वल टू 0. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, degree of the variable is 2 and degree of the variable is 2 and one variable. ओके, यामध्ये काय आहे, एकच व्हेरिएबल आहे आणि डिग्री किती आहे, 2 आहे, त्यामुळे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे गणित. फिफ्थ नंबरचा आपल्याला क्वेश्चन आहे. m प्लस 2 इंटू m मायनस 5 इज इक्वल टू 0. आता त्याला आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते चेक करायसाठी. तर करा सॉल्व्ह. m इंटू m मायनस 5 प्लस 2 इंटू m मायनस 5 इज इक्वल टू 0. बघा, m इंटू m स्क्वेअर माइनस m इंटू -5. ओके, m इंटू m स्क्वेअर माइनस m इंटू 5.
ओके, एम इंटू -5 प्लस टू इंटू एम प्लस टू इंटू माइनस प्लस घ्या प्लस टू इंटू -5 इंटू -5 इज इक्वल टू 0. आता सॉल्व करा. एम स्क्वेअर एम इंटू एम एम स्क्वेअर. ओके, मी डायरेक्ट आधी सॉल्व केला तरी पण बघा काय होतं, नंतर सॉल्व करूया. 1 मिनिट. एम इंटू एम एम स्क्वेअर मायनस एम इंटू 5 5 एम. ओके, प्लस 2m प्लस 2 इंटू -5 ओके -10 इज इक्वल टू 0. बघा अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता इथं काय होईल, -5m प्लस 2m गेट कॅन्सल. काय राहील शिल्लक आपल्याकडे, एम स्क्वेअर किती राहते, -5 मधून 3 किती राहिले, -3m -10 इज इक्वल टू 0. ओके, hence it is quadratic equation. Okay, the value m is the only variable. Okay, m is the only variable and the maximum index or degree of this variable is 2. Hence it is quadratic equation. Okay, it is quadratic equation. It is quadratic equation. ओके, अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचे आहेत गणित. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 6 नंबरचा. 6 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे एम क्यूब प्लस 3m स्क्वेअर -2 इज इक्वल टू 3m क्यूब. बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नाही आहे. कारण काय, इंडेक्स किती याचा 3 आहे आणि बघा इंडेक्स 3 आहे त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. एम ओनली व्हेरिएबल एक आहे पण इंडेक्स किती याचा 3 आहे. इट इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपला इंडेक्स किती पाहिजे, 2 पाहिजेत. इट इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा तर घेऊ शकता. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 3rd नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c देन राईट द व्हॅल्यू ऑफ a b c. ओके, आपला इक्वेशन लिहायचं क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये, खालचं इक्वेशन लिहायचं दिलेलं आहे. इक्वेशन आपल्याला प्रॉब्लेम दिले आहेत ते, आणि नंतर त्याची काय करायचं, आपल्याला व्हॅल्यू a b c च्या व्हॅल्यू सांगायचे आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे, पहिलं इक्वेशन आहे 2y इज इक्वल टू 10 - y स्क्वेअर. याला आता क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. नंतर आपल्याला ए बी सी चे व्हॅल्यू घ्यायचे आहेत. बघा आता या साईडला, या समजा 10 - y स्क्वेअरला इकडल्या साईडला शिफ्ट करतो आपण. पहिल्यांदा 2y मायनस, आता इथं काय आहे, प्लस आहे. ओके, इथं प्लस आहे तर इकडे होईल मायनस होईल. ओके, इकडे काय मायनस आहे तिकडे प्लस होईल. y स्क्वेअर -10 इज इक्वल टू 0. ओके, आता नंतर काय आपला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करू आपण. y स्क्वेअर प्लस 2y -10 इज इक्वल टू 0. कम्पेअर विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. बघा आता समजा तर आपला व्हेरिएबल जर y असेल तर आपल्याला ay स्क्वेअर अशा प्रकारे इक्वेशन घ्यायला लागेल. इथे व्हेरिएबल जर m असेल तर am स्क्वेअर प्लस bm प्लस c अशा प्रकारे घ्यायला लागेल. इथे व्हेरिएबल x असेल तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 अशा प्रकारे घ्यायला लागेल. ओके, a इज इक्वल टू काय आपल्याकडे 1, b इज इक्वल टू 2, c इज इक्वल टू -10. बघा अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करावं लागतं. हे इक्वेशन नंतर बघा आपण काय केलं, यामध्ये काहीच केलं सर, आपण इकडल्या साईडला या साईडला शिफ्ट करून घेतलं आणि नंतर स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशनच्या घेतले, नंतर सॉल्व केलं, एबीसी ची व्हॅल्यू सांगितलं. तर दुसरं इक्वेशन आहे आपल्याकडे x - 1 स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. ओके, आता याला आपल्याला पहिल्यांदा सॉल्व करून घ्यायला लागेल. a - b स्क्वेअर आपल्याकडे आयडेंटिटी आहे, त्या आयडेंटिटीनुसार सॉल्व करू आपण.
एक्स स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ एक्स प्लस हाफ टाइम 1 स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. आता बघायला आता हे इकडे 2x प्लस 3 इकडे असायला शिफ्ट करा. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 2x इकडे काय प्लस आहे तिकडे काय मायनस 2x होईल. मायनस 2x प्लस 3 इकडे काय प्लस 3 आहे. ओके इकडून काय मायनस 3 होईल. आधी मायनस 1 नंतर काय मायनस 3 इज इक्वल टू 0. बघा सॉल्व करायला एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 प्लस मायनस 1 मायनस 3 मायनस 4 ओके इज इक्वल टू 0. एक मिनिट काही चुक करावं आपलं. इथं काय 1 स्क्वेअर ओके तर हे प्लस आहे. ओके 1 प्लस आहे. एक मिनिट मायनस 2x प्लस 1 ओके अशा प्रकारे आहे. एक मिनिट आपण सगळंच रेस करतो आधी. बघा एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. आता 2x प्लस 3 ला इकडे असला शिफ्ट करा. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 ॲज इट इज. नंतर इथं काय मायनस 2x प्लस असल्यामुळे काय तिकडे मायनस 2x होईल. नंतर काय मायनस 3 मग अशा प्रकारे होईल. नंतर काय इज इक्वल टू 0 होईल. एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस 2x आणि ही मायनस 2x किती 4x मायनस 4x प्लस 3 अँड मायनस 3 प्लस 1 अँड मायनस 3 काय होईल आपल्याला मायनस 2 इज इक्वल टू 0. बघा अशा प्रकारे आपल्याला ही इक्वेशन भेटेल. तर कम्पेअर करा. कम्पेअर विथ या साईडला येतो मी. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता a इज इक्वल टू आपल्याकडे काय भेटेल. a इज इक्वल टू 1 a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू मायनस 4 c इज इक्वल टू मायनस 2. बघा अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायला लागेल. नंतरचा क्वेश्चन आपल्याकडे 3rd नंबरचा. थर्ड नंबरचा क्वेश्चन एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस ऑफ टाइम 3 मायनस एक्स. ओके अशा प्रकारे. आता इकडे काय मायनस ऑफ टाइम 3 मायनस एक्स आधी सॉल्व करून घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस 3 मायनस इंटू प्लस 3 मायनस 3 मायनस मायनस प्लस एक्स. ओके मायनस मायनस प्लस एक्स बाहेर. ओके आता या साईड या इक्वेशनला या साईडला शिफ्ट करून घ्या. एक्स स्क्वेअर पॉलिनॉमियलला या साईडला शिफ्ट करून घ्या. प्लस 5x आता काय होईल इकडे येऊन प्लस 3 प्लस मायनस एक्स. ओके इज इक्वल टू 0. आता बघा आता काय एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 3 मायनस एक्स. ओके आता यामधून एक मायनस होईल एक्स. एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा आता कम्पेअर करा आपल्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत. ax स्क्वेअर कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. a इज इक्वल टू किती झाले आपल्याकडे 1 b इज इक्वल टू प्लस 4 c इज इक्वल टू प्लस 3. ओके अशा प्रकारे आपली व्हॅल्यू मिळतील एबीसीच्या. फोर्थ क्वेश्चन आहे आपल्याकडे. फोर्थ क्वेश्चन आहे आपल्याकडे 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. ओके आता त्याला सॉल्व करून घ्या. 3m स्क्वेअर याला इकडल्या साईडला शिफ्ट करा. मायनस 2m स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. 3m स्क्वेअर मधून 2m स्क्वेअर गेले किती राहिले फक्त m स्क्वेअर राहिले. ओके m स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. आता त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्या पहिल्यांदा. इथं कशाला काय करतो आपण m स्क्वेअर मायनस 0m मायनस सॉरी प्लस 0m मायनस 9 इज इक्वल टू 0. ओके आता कम्पेअर करा आपल्यासोबत.
स्टँडर्ड इक्वेशन सोबत. कम्पेअर विथ AM स्क्वेअर प्लस BM प्लस C इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटलं होतं 1, B ची व्हॅल्यू 0 अँड C ची व्हॅल्यू -9. ओके. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. फिफ्थ नंबरचा आपल्याला क्वेश्चन आहे P इंटू 3 + 6P इज इक्वल टू 5. P इंटू 3 + 6P इज इक्वल टू -5. बघा अशा प्रकारे आपल्याकडे क्वेश्चन आहे. त्याला काय करा तुम्ही सॉल्व करून घ्या आधी. 3P प्लस P इंटू 6P काय होईल 6P स्क्वेअर प्लस 6P स्क्वेअर इज इक्वल टू -5. आता मायनस साईड 5ला या साईडला शिफ्ट करा. 3P स्क्वेअर प्लस 3P प्लस 6P स्क्वेअर मायनस प्लस 5 होईल इज इक्वल टू 0. त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. 6P स्क्वेअर प्लस 3P प्लस काय होईल 5 इज इक्वल टू 0. आता कम्पेअर करा. कम्पेअर विथ AP स्क्वेअर प्लस BP प्लस C इज इक्वल टू 0. A इज इक्वल टू व्हॅल्यू 6, B इज इक्वल टू 3, C इज इक्वल टू प्लस 5. ओके. आपल्याकडे A B C ची व्हॅल्यू काढली आपण. ओके. B इज इक्वल टू काय आपल्याकडे 3 आहे. ओके. B इज इक्वल टू 3, C इज इक्वल टू 5. 6 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. x square minus 9 is equal to 13. बघा आता x square मायनस आता 13 ला एक लसेल लगे -9 -13 ओके इज इक्वल टू 0. x square -22 इज इक्वल टू 0. आता बघा आता याला आपण स्टँडर्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. x square प्लस 0 इंटू x -22 is equal to 0. Compare with ax square plus bx plus c is equal to 0. आता a is equal to काय आपल्याला व्हॅल्यू भेटेल 1, b is equal to 0, c is equal to -22. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट ऑफ द इक्वेशन. बघा आपल्याला खाली काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले. आता क्वेश्चन नंबर 5 चालू आहे आपला. ओके. 5th नाही 4th क्वेश्चन नंबर. तर आपल्याला काही खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि त्याच्या व्हॅल्यू पण रूट ऑफ द इक्वेशन पण दिले. ओके. त्या व्हॅल्यू पण दिल्या तर आपल्याला ते त्या इक्वेशन मध्ये ठेवून आपल्याला सांगायचं आहे की सोल्युशन ऑफ इक्वेशन और रूट ऑफ इक्वेशन आहे की नाही ते. ओके. तर बघा सॉल्व करूया क्वेश्चन आपण. पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे x square plus 4x minus 5 is equal to 0. ओके. x is equal to 1, -1. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे x च्या जागेवर नाही का व्हॅल्यू पुट करायची. रूट ऑफ इक्वेशनची हा इक्वेशन आहे रूट ऑफ इक्वेशनचे. तर x is equal to 1 पुट करायचं आणि आपल्याला LHS is equal to RHS. बघा बोथ द साइड आर व्हॅल्यू आर इक्वल येत असेल तर काय असते रूट ऑफ इक्वेशन और सोल्युशन ऑफ इक्वेशन. ओके. तर पहिल्यांदा आपण याला काय करू यामध्ये व्हॅल्यू पुट करू. 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 -5 इज इक्वल टू 0. 1 प्लस 4 -5 इज इक्वल टू 0. 5 -5 इज इक्वल टू 0. 0 इज इक्वल टू 0. LHS इज इक्वल टू RHS. ओके. बघा हे काय आपल्याला रूट ऑफ इक्वेशन. आता x इज इक्वल टू 1 इथं लिहा. x is equal to 1 is the solution or root of equation.
मग अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. काय पाहिजे आपल्याला रूट ऑफ इक्वेशन मध्ये याची व्हॅल्यू भेटायला पाहिजे. आपण एक व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू व्हेरिएबलची व्हॅल्यू यामध्ये पुट केली इक्वेशन मध्ये, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये, तर आपल्याला काय पाहिजे LHS इज इक्वल टू RHS. ओके, द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन ओके इज कॉल्ड एज क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे सोल्युशन इज कॉल्ड एज सोल्युशन और रूट ऑफ इक्वेशन. समजा बोथ द साइड ऑफ दिस व्हॅल्यू आर इक्वल इज कॉल्ड एज रूट ऑफ इक्वेशन और सोल्युशन ऑफ इक्वेशन. आता एक्स इज इक्वल टू -1 पुट करा. सेम प्रोसिजर सेकंड केस मध्ये. केस सेकंड, एक्स इज इक्वल टू -1 पुट एक्स इज इक्वल टू -1, एक्स इज इक्वल टू -1 या इक्वेशन सेम इक्वेशन मध्ये. तर बघा 1 स्क्वेअर काय होईल -1 स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 -5 इज इक्वल टू 0. तर 1 स्क्वेअर काय होईल 1 प्लस 4 इंटू -1 काय होईल -4 नंतर काय -5 इज इक्वल टू 0. तर -4 -5 ओके काय होईल -9 इज इक्वल टू 0. इकडे काय होईल -8 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय LHS इज नॉट इक्वल टू RHS. आपल्याला 0 इज इक्वल टू 0 भेटला, समजा सेम व्हॅल्यू भेटला दोन्ही साईड. LHS इज इक्वल टू RHS. LHS इज नॉट इक्वल टू RHS. ओके, मग काय x इज इक्वल टू -1 इज नॉट सोल्युशन और रूट ऑफ इक्वेशन. रूट ऑफ इक्वेशन अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता सेकंड क्वेश्चन आहे आपल्याकडे. m स्क्वेअर, यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे 2m स्क्वेअर माइनस 5m इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू किती आहे 2, m इज इक्वल टू 5/2. आता आपल्याला फर्स्ट इक्वेशन मध्ये 2 आधीला काय करायला आपल्याला क्वाड्रॅटिक फॉर्मच्या इक्वेशन मध्ये आणायला लागेल. ओके, नंतर आपल्याला व्हॅल्यू पुट करायला लागते. तर 2m स्क्वेअर माइनस 5m प्लस 0 इज इक्वल टू 0. ओके, तर पुट m इज इक्वल टू 2, put m is equal to 2 this equation. 2 into m square minus 5 into m. m म्हणजेच काय आपल्याकडे व्हॅल्यू आहे, m म्हणजे आपल्याला व्हॅल्यू आहे 2. ओके, 5 into 2 ओके प्लस 0 इज इक्वल टू 0. आता सॉल्व करा. 2 into 4 minus 10 इज इक्वल टू 0. ओके, आता काय करायचं बघा. आता काय 4 ओके 8 मायनस 10 इज इक्वल टू 0. काय भेटलं -2 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय LHS इज नॉट इक्वल टू RHS. LHS इज नॉट इक्वल टू RHS. ओके, बघा अशा प्रकारे -2 इज नॉट इक्वल टू 0. आणि सेकंड केस काय आपल्याकडे m इज इक्वल टू 5/2. आता सोल्युशन अशा प्रकारे लिहा. m इज इक्वल टू 2 इज not solution or root of equation. Okay, आता m इज इक्वल टू आपल्याला 5/2 पुट करा. 2 इंटू m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. ओके, 2m स्क्वेअर मायनस 5m प्लस 0 इज इक्वल टू 0. पुट 2 into 5/2 minus 5 into the square है. ओके, 5/2 प्लस 0 इज इक्वल टू 0. आता बघा सॉल्व करायचं. 25 2 into 25 डिवाइड 4 माइनस 5 into 5 25 डिवाइड 2 प्लस 0 इज इक्वल टू 0. ओके, कैंसल. 25 डिवाइड 2 minus 25 divide 2 is equal to 0. This one get cancelled. 0 is equal to 0. LHS is equal to RHS. बघा इथं काय भेटलं आपल्याला 0 is equal to 0 म्हणजेच काय LHS is equal to RHS. The value of LHS is equal to value of RHS. म्हणजेच काय आहे
m इज इक्वल टू 5/2 इज द रूट ऑफ सोल्यूशन ऑफ द इक्वेशन. अशा प्रकारे लिहा m इज इक्वल टू 5/2 इज रूट और सोल्यूशन ऑफ इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला फाइंड के. ओके, आपल्याला फाइंड के करायचा. इफ x इज इक्वल टू 3 इज द रूट ऑफ द इक्वेशन. आपल्याला इक्वेशन दिलं आहे त्याची x ची व्हॅल्यू रूट किती दिली 3 दिलं आहे. kx² minus 10x plus 3 इज इक्वल टू 0. त्याची रूट किती दिलं आहे x इज इक्वल टू 3. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, पुट करायचं आहे x ची जागा 3 आणि सॉल्व करायचं आहे. पुट x is equal to 3 in equation. ओके, तर k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. k इंटू 3 स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. k इंटू 3 स्क्वेअर काय होईल आपलं 9k. ओके, 9k मायनस 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा आता किती राहिली तर 9k मायनस 30 प्लस 3 मायनस 27 इज इक्वल टू 0. तर काय भेटलं आपल्याला 9k इज इक्वल टू 27. आता k इथं मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे तर काय डिव्हिजनमध्ये जाईल. k इज इक्वल टू 27 डिवाइड 3. 3 वजा 3 3 9 27. ओके, किती भेटलं आपल्याला, सॉरी 3 नाही तर 9 आहे. 9 1 9 9 3 27 इज इक्वल टू 3. अशा प्रकारे व्हॅल्यू भेटेल. के इज इक्वल टू 3. फायनल व्हॅल्यू काय आपल्याकडे के इज इक्वल टू 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन. आपल्या खाली एक ऍक्टिव्हिटी दिली आहे, ती ऍक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे पुढच्या क्वेश्चन मध्ये. फाइंड के इफ x इज इक्वल टू, एक मिनिट, वन ऑफ द 6 नंबरचा क्वेश्चन आपल्याकडे. लास्ट क्वेश्चन. वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन 5m² plus 2m plus k is equal to 0 is minus 5/7. complete the following activity. ओके, त्याचे आपल्याला काय रूट दिले आहेत -7/5 अँड आपल्याकडे इक्वेशन आहे 5m² plus 2m plus k is equal to 0 अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. बघा खूप इझिली आहे. इक्वेशन काय आपल्याकडे 5m² plus 2m plus k is equal to 0. ओके, इज हे काय कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ओके, फाइंड द व्हॅल्यू ऑफ की. आता बघा अशा प्रकारे लिहा. त्या बॉक्समध्ये -7/5 7/5 इज रूट ऑफ द इक्वेशन. रूट ऑफ द quadratic equation. QUADRATIC equation. Okay, -7/5 रूट ऑफ द quadratic equation. कोणता quadratic equation आहे, दिस वन. 5m² plus 2m plus k is equal to 0. put value m is equal to -7/5. put m is equal to -7/5. ओके, इन इक्वेशन. इक्वेशनमध्ये पुट करायचं आपल्याला 5 इंटू -7/5 प्लस 2 इंटू -7/5 प्लस के इज इक्वल टू 0. सॉल्व करायला आता स्क्वेअर आहे तर 5 इंटू 49 डिवाइड 25. ओके, प्लस आता काय होईल प्लस 2 इंटू 7 -14. ओके, -14 डिवाइड 5 प्लस के इज इक्वल टू 0. आता 5 25 कॅन्सल. 5 + 5 5 5 25. मग काय येतं 49 डिवाइड 5 -14 डिवाइड
5 प्लस के इज इक्वल टू 0. ओके, आता मी इथे लिहितो साईडला. बघा आता इथे एलसीएम काढून घ्यायचं. 5 49 मायनस 14 प्लस के इज इक्वल टू 0. बघा किती होईल 35 डिवाइड 5. 5 इज 5 5 इज 7. ओके, तर काय होईल मग 7 प्लस के इज इक्वल टू 0. आता 7ला एकला साईडला शिफ्ट करा. के इज इक्वल टू -7. ओके, फायनल द व्हॅल्यू ऑफ के. ओके स्टुडंट, अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. खूप काही नाही, खूप इझिली आहे. तरी तुम्ही एकदा प्रॅक्टिस करून बघा. प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला खूप सोपे जातील. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तरी लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.